जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। मतदारांनी फॉर्म भरताना काही चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत किंवा मग जर चुकीची माहिती म्हणा किंवा मग अपूर्ण माहिती जर भरली गेली तर त्याचे सुद्धा परिणाम आपल्याला भोगावे लागतील। त्यासाठी मतदारांनी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे। आपण आता माहिती देताना 2-3 महत्त्वाच्या विषयाच्या काळजी घ्यावी। पहिला, आम्ही जुळवणी मागतो। मागच्या SIR मध्ये मतदार यादीमध्ये आपले नाव कुठे होते ते माहिती मागतो, ते बरोबर जुळवणी करून द्यावे। जुळवणी होत नसेल तर सुद्धा काळजी नाही आहे, आपल्याला आम्ही त्याबाबत डॉक्युमेंट मागणी करणार आहे, ते भविष्यामध्ये येतील, परंतु बरोबर असेल तर माहिती भरावे। दुसरा एक मोठा चूक होतात, आपल्या नाव लिखताना व्यवस्थित स्पेलिंगसह लिखणे अपेक्षित आहेत। आपल्याकडे इतर डॉक्युमेंटेशन आहेत, ते आधार असावे, पॅन कार्ड असावे किंवा दुसरा बँकमध्ये असले नाव असावे, एकच प्रमाणे नाव सगळं ठिकाणी असणे अपेक्षित आहे। आपण मतदार यादी आता या अर्जामध्ये नाव अलग दिले परंतु दुसरा डॉक्युमेंट पुरावामध्ये अलग असेल तर आपल्याला त्रास होऊ शकतात। म्हणून हे काळजी घ्यावे, आपले नाव सर्व शासकीय किंवा इलेक्शनच्या यादीमध्ये त्याच पद्धतीने असण्याची काळजी घ्यावे। आणि दुसरा एक महत्त्वाचं आहे, काही व्यक्तींनी त्यांचे नाव पूर्वी आहे ते वगळून घेतलेले नाही आहे। या वेळामध्ये सखोल पुनरीक्षणमध्ये आपले नाव 2 ठिकाणी असणार नाही असा काळजी घ्यावे, कारण तसा ठेवणे कायद्याप्रमाणे आपल्यावर कारवाई होण्याच्या पात्र आहेत। म्हणून आपले नाव 2 ठिकाणी असेल तर आत्ता सध्या कुठे आहे तिथे ठेवायचे, तिथे गणनापत्र भरून द्यावे। दुसऱ्या ठिकाणी आपण सांगून द्यावे मी इथे राहत नाही असं त्यांना BLOला आपण सांगून द्यावे। हे 2-3 महत्त्वाचे विषय आपण काळजी घ्यावी। जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय